ठाकरे गटाच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर आपल्या सोबत आहेत। तर किशोरीताई, भाजपने आज वीर जिजामाता भोसले उद्यानाबाहेर आंदोलन केलेलं आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की जे 3 पेंग्विन जन्माला आले त्याची नावं इंग्रजीमधून कशाला, मराठी अस्मिता आहे तर मराठीतून नावं हवीत। मराठी अस्मिता आहे तर मराठीतून नावं हवी। आजही इंग्रजी बोर्ड काढले गेले नाहीये दुकानांवरचे। आजही ह्यांच्या घरातल्या कुत्र्यांची नावं इंग्रजीत आहेत। अगदी ह्यांच्या घरातल्या मुलांची पण किंग, प्रिन्स अशी नावं आहेत। त्यामुळे उगाच हा ढोंगीपणा करणं। एक तर हंबोल्ट पेंग्विन आहेत, का त्या पेंग्विनच्या जीवावर उठलेत? अहो, त्या पेंग्विननी आणल्यानंतर आज त्याचा जो बजेट आहे करोडोंनी वाढवलं। मुंबईकरांना ते आनंद देत आहेत आणि तुमच्याकडे सगळे विषय संपले, काहीच आता विषय नाही, फक्त आता पेंग्विन विषय आहे। जेणेकरून आदित्याने जे जे निर्णय घेतले, जे जे मुंबईसाठी हिताचे होते, ते सगळे ह्यांच्या आता घशाला डाचतायत आणि म्हणून पेंग्विनवरनं राजकारण। आता ते गरीब जीव आहे, तो पक्षी आहे, लोकांचं मनोरंजन करतं आणि नावात काय तुमच्या एका मंत्र्यांनी म्हटलंय की हिंदी भाषिक ही आमची लाडकी बहीण आहे, त्याच्यावर बोला काहीतरी। त्या पेंग्विनच्या जीवावर उठून आदित्याला टार्गेट करणं कुठेच सापडत नाही। तर मग इकडे बघा, तिकडे बघा, हे धंदे सोडा आणि लोकांच्या हिताचे प्रश्न करा। 500 स्क्वेअर फुटाच्या घरांना संपूर्ण करमाफ दिली होती, आता तुम्ही परत चालू करताय। तुम्ही सगळ्या बाजूनी पैसे वाढवताय। बसेसना एसटीला माफी सांगितली होती, 75 वर्षाच्या व्यक्तीला विमान फुकट होतं, सगळं परत आलं। इलेक्शनचा जुमला झाला आणि पुन्हा सगळं आलं। त्यामुळे कारण नसताना लोकांना कन्फ्यूज करून सोडायचं। खूप लोकांचे प्रश्न आहेत। आज मुलांना ॲडमिशन 95-96% मिळालं तरी ऑफलाईन ऑनलाईन हेच चालू आहे। पुस्तकांमध्ये काय अभ्यासक्रम द्यायचा आहे तेच चालू आहे, कारण मंत्र्यांनाच जागेवर नाही तर काय करतील। त्यामुळे ह्या गोष्टी करून महाराष्ट्राचं अहित करू नका। ते पक्षी आहेत, मनोरंजन करतात, त्यांची काय नावं आहेत ते तुम्ही सांगण्यापेक्षा ठेवू दे ना नवीन नवीन नावं। कारण अनेक अशी नावं आहेत की जी इंग्रजीमधनं आहेत। मला माहिती आहे तिथे कोणी कोणी हे केलेलं, म्हणून मागच्याला मी म्हटलं होतं चंपा नाव द्यायचं का, चिवाता विचित्रा, चित्रा विचित्रा, चिवा काय द्यायची का, सांगितलं होतं। पण ताई, स्थानिक स्वराज्य निवडणुका जवळ आल्यात म्हणून मराठी अस्मितेचा मुद्दा हा हायलाइट केला जातोय का असं वाटतं तुम्हाला? कारण याच्या अगोदर विधानसभेसाठी लाडकी बहीण हा क्रायटेरिया महत्त्वाचा होता, आता मराठी अस्मितेचा मुद्दा जो आहे तो देखील बघतो। लाडक्या बहीणमध्ये मराठी नव्हते का? आज जे शासनाच्या महिलांनी फायदा घेतला असं हजारोनी महिलांचं नावं सांगतायत, मग तेव्हा स्क्रुटिनी का नाही केली? तेव्हा स्क्रुटिनी झाली नाही म्हणजे तुमचा उद्देश असा होता भुलवायचा भुलवायचं भुलवायचं, बसायचं आणि मग विसरायचं, हाच काही चालू आहे। स्थानिक स्वराज्य निवडणुका डोळ्याला समोर अशा पद्धतीचं सगळं त्यांचा सगळा कार्यक्रमच इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून आहे। आमच्याकडे तसलं काही नसतं। आमचा गटप्रमुख, आमचा उपशाखा प्रमुख, आमचा शाखा प्रमुख, नगरसेवक सगळे इलेक्शन कधीही लागू द्या, आम्ही लोकांच्या सेवेत असतो। एकीकडे भाजपचं हे आंदोलन आहे की मराठी नाव ठेवलं पाहिजे, दुसरीकडे मुंबईची नेमकी भाषा कुठली असा देखील सवाल उपस्थित केला जातोय। कारण एकीकडे म्हटलं जातं की घाटकोपरची भाषा ही गुजराती आहे, दुसरीकडे परिवहन मंत्री म्हणतात की हिंदी भाषा जी आहे ती सध्या बोलली जाते, त्यामुळे नेमकी भाषा कुठली ही दिल्लीश्वर ठरवतायत महाराष्ट्राची भाषा कोणती असणार, मुंबईची भाषा। पण दिल्लीश्वरांना झुकलेले लोक म्हणतायत की मराठी हिंदी भाषा आमची लाडकी बहीण आहे, पण महाराष्ट्रात आणि मुंबईत ही मराठीच असणार, आमची मातृभाषा आहे, आम्ही मातृभाषेलाच पहिला प्राधान्य देणार। इतकं असताना कारण ज्या पद्धतीचं मराठी नाव ठेवा म्हणून आग्रह आहे, दुसरीकडे मराठी भाषेला अभिजात दर्जा देखील दिला गेलेला आहे, पण तरी देखील मराठीसाठी प्रत्येकाला या ठिकाणी उतरून लढावं का लागतंय? लढावं नाही लागत आहे, हे सगळी नाटकं आहेत इलेक्शनला दाखवण्यासाठी। दुकानांवरच्या किंवा मोठ्या मोठ्या हॉटेल, पंचतारीख यांचे सगळ्यांचे इंग्लिशमध्ये नाव आहेत, तिथे दुर्लक्ष आणि इथे गरीब त्या प्राण्याला, पक्षाला, पेंग्विनला त्रास द्यायचा, बस।
ताई, दुसरा असा प्रश्न आहे की संजय शिरसाट यांच्यावर सध्या मोठे आरोप होताना बघायला मिळत आहेत। त्यांच्या मुलाच्या हॉटेल खरेदी प्रकरणामध्ये देखील अनेक भ्रष्टाचार असल्याचं ठाकरे गटाचे अनेक नेते त्या संदर्भात उलगडा करताना बघायला मिळत आहेत। मात्र आता संजय शिरसाट म्हणतायत की अशा पद्धतीचा कुठलाच घोटाळा नाहीये, फक्त टार्गेट केलं जात आहे। मी माझ्या मुलाला सांगतो की त्या पूर्ण बोलीतून आपलं नाव मागे घ्या म्हणून। बघा, प्रत्येकाच्या मुलाला धंदा करण्याचा अधिकार आहे, पण जेव्हा तुम्ही एकाकडे बोट दाखवता तेव्हा 4 बोटं तुमच्याकडे असतात। तुम्ही किती खोटं बोलाल? 67,000 करोड, त्याच्यात तुमचे किती करोड लागले ते सांगा आणि तुमच्या मुलांनी कुठून आणले तेही सांगा। जे नाही घडलं ते तुम्ही बरोबर दाखवताय लोकांना आणि टार्गेट करून जे आज कोण गेलेले ते सगळे टार्गेटची लोक आहेत। मग घेतली ना, आता तुमच्यावर आल्यावर तुम्ही म्हणता स्पष्ट करा लोकांना कुठून आणले। शिरसाटांचं म्हणणं आहे की मला टार्गेट करण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय। कोण करताय? तुम्ही युतीत आहात, कोण करतायत जरा ओळखा। आम्हाला काय विचारताय? आम्ही तर तुमच्यावर बोलतच राहणार। ताई, सध्या मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये गंभीर समस्या ती म्हणजे कोविड रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना बघायला मिळत आहे। मात्र कुठेही नियमावली जी आहे ती सरकारकडून येताना बघायला नाही मिळत आहे, काही रिस्ट्रिक्शन नाही आहेत। मुंबईमध्ये 9 पेशंट असताना मी स्वतः KEMमध्ये पहिली दाखल झाली। KEMमध्ये आम्ही तिथल्या डीनना, तिथल्या सगळ्या HODना आम्ही सांगितलं आत्ताच काळजी घ्या। अर्थात काळजी घेत आहेत, डबल बूस्टर घेतलं आहे त्यांना तेवढा कमी त्रास आहे। ज्यांनी डोसच नाही घेतलं आहे, ज्यांनी लसच नाही घेतली आहे, वॅक्सिनच नाही घेतलं आहे, त्यांना त्रास होतो आहे। पण ओव्हरऑल केंद्राने, राज्याने आणि प्रशासकाला हाताशी धरून महापालिका लुटण्याचं काम चाललं आहे, त्या सगळ्याकडे लक्ष द्या। खरं तर 10 दिवसापूर्वी जवळपास 250चा आकडेवारी होती आणि आता 10 दिवसानंतर 3.5-3.25 लाखाच्या घरात ही आकडेवारी पोहोचलेली आहे। पण सरकार अजूनही त्या संदर्भात मौन ठेवून आहे, गांभीर्याने घेत नाहीये। फोडाफोडीमध्ये त्यांचं लक्ष चाललेलं आहे, त्यामुळे लोकांच्या जीवाशी खेळत आहे। पण याच कोविडमुळे ठाकरे गटाला कुठेतरी एक टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता उद्धव ठाकरे। आम्हाला केलं। माझ्या केसमध्ये तर कोर्टाने तेच सांगितलं, तुम्ही जर बॉडी बॅग म्हणून बोंबलताय, घेऊन या, प्रूफ देत नाहीयेत, नुसतं पॅक चालू आहे म्हणून ती केस डिसमिस झाली। आमचंही तेच म्हणणं आहे, प्रूफ द्या। आता युद्ध झालंय, युद्ध चालू आहे, आम्ही विचारू शकतो का पंतप्रधानांना युद्धात हेच का विकत घेतलं आणि तेच का विकत घेतलं? युद्धजनिक परिस्थिती, तीच परिस्थिती कोविड काळात होती। ताई, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आपण बघतोय की या ठिकाणी खरं तर कोविड प्रकरणामध्ये सरकार गप्पा आहे, कारण कोविडमध्ये अनेक भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले। मात्र हेच आरोप जे आहेत ते एका विशिष्ट परिस्थितीमध्ये झालेल्या गोष्टींसंदर्भात विचारणा करण्यात आली। मात्र आता सध्या युद्ध परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पंतप्रधानांना कुठून नेमकं काय घेतलं असा कोण सवाल विचारू शकतं का, असं देखील या ठिकाणी किशोरी पेडणेकर यांनी अधोरेखित केलेलं आहे। कॅमेरापर्सन विक्रम वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।